ह्या दादाचा ब्लॉग पाहिजे बा, ब्लॉग मध्ये टाकला दादाले. रनिंग करायला ते दादा खालून वरता आले ते. कोंडेश्वरचं शिव मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंग, पूर्ण 12 ज्योतिर्लिंग. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. आम्ही चाललो कोंडेश्वर आणि कृष्णा, मी आणि आशुतोष. आता थांबलो आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकाले. शिव मंदिर पब्लिक दिसते आपल्याला टीव्ही वगैरे. तुमचं म्हटलं आशुतोष, पैदल किती दूर लागते का? आम्ही किती दूर आलो पैदल. बसलो आम्ही कोंडेश्वर आणि आस्तूची चप्पल जायली मागं ठेवलं त्यांना, खाली जायली ते चप्पल. हे मंदिर आहे समोरचं. आता आम्ही दर्शन करतो. प्रवेशद्वार आणि हे मंदिर आहे समोरचं. गौशाला. दर्शन करून सांगतो. इकून जा लागते समोरून, इकून आतमध्ये जा लागते. आणि समोर देव महादेव, महादेवाची पिंड. कोंडेश्वरचं शिव मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंग, पूर्ण 12 ज्योतिर्लिंग. एक एक ज्योतिर्लिंग दाखवू शकतो तुम्हाला. रामेश्वरम. आता झालं आमचं आतमधलं दर्शन करून. आता बाहेरचं दर्शन झालं. हे गणपती बाप्पा, गणेश मंदिर. या गणेश मंदिर समोरचं. कृष्ण लागणारा पाय आशुतोष, मी पण पाय लागतं आता. हे मंदिर वंगे किती मस्त दिसते. मुकुट. आतमध्ये महादेवाची पिंड आहे. कृष्णाला लावला टिक्का. लाव ना. मी पण टिक्का लावला, चांगला लागला. सांगा मला कमेंट करून. आणि मंदिरचं बघू शकता किती मोठा आहे. आशुतोष काढतो आणि ते फोटो, तुझा फोटो काढून देतो एक. आता झाले आमचे भरपूर फोटो काढून. आता जातो आम्ही कुठं जायचं आहे तर शिखरावर जातो. कुठं जायचं आहे तर कृष्ण भाऊजे म्हणत ते तर पो. आता काय म्हणते कृष्ण, आता पहिले घालतो चपला. वरच्या मंदिरावर महादेवाची पिंड आहे तिथं. तर कृष्णा भाऊ समोर आहे. हां हा चलो ना. माहिती काय? ह्या पायऱ्या चढावं लागते आम्हाला. हा सारबडली लय रे. आम्ही सारबडलीला गेलो, मी थकून गेलो, मी थांबतच होतो. ह्या पायऱ्या चढून लागते आता. 100-120 पायऱ्या असं नाही. वर आहे त्याच्या वर आहे. खालच्या पायऱ्या झाल्या चढून, आता वरच्या पायऱ्या. अर्ध्या तीन आलो आम्ही आणि थकून गेलो तिघे. महादेव महादेव. फायनली पोचलो आम्ही वरता. गेला मंदिर. आणि इकडे पण किती खाली आहे दाखवतो मी. पहिलेच पाय लागतो. मग हे आतमधलं मंदिर आणि वरून असा व्ह्यू दिसते. आमचे झाले पाय लागून आता, माझे झाले पाय लागून आता. आणि सनसेट दाखवतो तुम्हाला. बापरे, सनसेट. आणि ह्या वरचा व्ह्यू, वरून बघा दिसते खालचा व्ह्यू. हे मंदिर इथं होतो आम्ही खाली. आणि एवढ्या वरता या लागला मला, थकलो पूर्ण. आणि हे मंदिर वरतं, हे आत्ता आले आमच्या मागं. चला आता आम्ही फोटो काढतो 2-3. शांत वातावरणावरतं. पाळबट्टी विला काय. आता झाला आमचा फोटो काढून, व्हिडिओ काढून. आणि आता झालं आम्ही खाली चलता ना का मंदिराच्या मागं जंपू आपण पहिले.
मंदिराच्या मांगोर लफडे बसले राहते म्हणते. आता कोणी नाही. आता जातो आम्ही खाली आणि लय पायऱ्या होते भाई चढाले. काय सांगू तुम्हाला, आमचा प्लॅन जो ठरवते आम्ही 10 मिनिटात प्लॅन करतो आणि 10 मिनिटात निघतो. म्हणजे अर्ध्या घंटा गेम असते आमचा, अर्ध्या घंट्यात निघतो. तर काही नाही किस ना आता इकडे चला खाली. चल चला जातो आम्ही खाली. आता अमरावती सिटीत घुसणं आहे आम्हाला. काय करावं काय नाही. तर अमरावती सिटीत टाइमपास करतो म्हणतो आम्ही घरी. चढायला टाइम लागते भाई, पण उतरायला काहीच टाइम नाही लागत. आता उतरतो आम्ही स्पीडनं. उतरताना काहीच वाटत नाही. 5 तास समोर आहे उतरण्यात. आता बसलो आम्ही खाली आणि हा रोड पायऱ्या खतम झाल्या. इथून स्टार्ट आहे पायऱ्या आणि इथून खतम झाल्या. तर आता जातो आम्ही अमरावती बडनेरा. काय म्हणते की कृष्णा पाहू. ह्या दादाचा ब्लॉग पाहिजे बा. ब्लॉगमध्ये टाकला दादाले. रनिंग करू राहिले ते दादा, खालून वरता आले ते. तर आम्ही जाणार आता बडनेरा. कुठे चालतो बडनेरा. बडनेरा जाणार आम्ही. आणि दादा चला येतो दादा, बाय. स्टँड काढ जा. दादा भेटले आम्हाला. सबस्क्राईब केलं दादानं, धन्यवाद म्हटलं दादाला मी. आणि आता जाऊ आम्ही बडनेरा. नाश्ता गिस्ता काय करायचं आहे तर फिरायला कुठं जा. आता आलो आम्ही निखिल भाऊच्या दुकानावर. हे निखिल भाऊ आमच्या गावातले. गावात येऊन राहिला भावा तू. आणि अशी तोच निखिल भाऊच देते आम्हाला आता पार्टी. रोड बंद चालू आहे भाई. फर्स्ट टाइम आलो मी. आमच्या गाडीचा हॉर्न असा आहे खतरनाक, समोरचं दाखवून जाते. आता चाललो आम्ही घरी आणि लय वेळ झाला आणि घरचे फोन केले आम्हाला. आम्ही आलो कृष्णा भाऊच्या दाबिलीपाशी. आशुतोष ना आणलं भाऊ इकडे ना का. आशुतोष ना आणला आणि कृष्णा दोन्हीत. कृष्णा भाऊची दाबिली खावं म्हटलं. सकाळपासून जेवण नव्हतं केलं तर. कृष्णा भाऊची गुपचूप खाते कृष्णा भाऊ. आमची कृष्णा भाऊ. आणि आशुतोष चष्मा काढला तो एवढा. ये बाबा चष्मा काढला. हे दिली प्लेट. हे घ्या प्लेट पाहून. कृष्णा पारी प्लेट. आम्ही दिली शेवपुरीची ऑर्डर आणि आशुतोष वाट पाहून शेवपुरी कधी येते तो. या आधी शेवपुरी. ह्या आली भाऊ पावभाजी. आहा बडे तेज हो रे बेटा. चला आमचा नाश्ता करून आता चला आम्ही घरी. आणि कृष्ण बोलणार गाडी. आशुतोष पे केले पैसे आज. मी गरीब आहे म्हणून मी करू नाही शकत. त्यांना माहीत आम्ही गरीब आहे म्हणून. आणि आता जातो आम्ही घरी. तर आता बसलो घरी आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.